आणि या नो बॉल वरती आपण जर पाहायला गेलं तर एक डाव मात्र येत असताना मात्र पाहायला मिळतोय. नो +1 टोटल 2 धाबा आणि टीमच्या खात्यामध्ये देखील 2 धाबा येत असताना मात्र पाहायला मिळते. त्रिशा 11चं खातं अकाउंट ओपन झालंय 2 धाबाने. पुढील बॉल फ्री हिट असणार आहे आणि नामी संधी राकेशला मात्र पाहायला मिळते. फ्री हिटचा बॉल पाहूयात. फ्री हिटचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, इनसाइड आउट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला मात्र फेकून दिलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एफर्ट देणारा मात्र फटका पाहायला मिळतोय. 4 धावा. मेजवानी होती आणि ती मेजवानी स्वीकारली आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर ठेवला होता आणि त्यानंतर मात्र हा फटका खोदून काढलाय. मनगटाचा चांगला वापर केलाय. 4 धाबांसाठी चौकाराला टीमची धावसंख्या 6. हा ऍक्शन रिप्ले एमटीसीच्या माध्यमातून दाखवला गेलाय. जबरदस्त टायमिंग या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. प्रेक्षकांची गर्दी या क्रीडा स्पर्धेसाठी मात्र नक्कीच पाहायला मिळते. परत एक वेळा लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. समोरच्या दिशेला एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. समोरच्या दिशेला फटका सजवलाय. आधी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि त्यानंतर मात्र समोरच्या दिशेला हा फटका खेचत असताना मात्र पाहायला मिळाला. राकेश अगदी आपण पाहायला गेलं तर बॅट चार्जिंग करून आलाय. डगआउट मधून सेट होऊन आल्यासारखा मात्र बॅटिंग करतोय आणि हा ऍक्शन रिप्ले आपण पाहिलात. यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर येस चेक. त्याचबरोबर सन्माननीय रविकांत पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. आज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आयोजित 32 शिराळा प्रीमियर लीग या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय रविकांत पाटील साहेब नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेबांचं करूया शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत. 32 शिराळा प्रीमियर लीग 2026 मध्ये आदरणीय रविकांत पाटील साहेबांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. सातत्याने 32 शिराळा तालुक्यावरती असणारं प्रेम आणि या शिराळा तालुक्याच्या प्रीमियर लीग स्पर्धेदरम्यान आदरणीय रविकांत पाटील साहेबांची उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. साहेबांचं करूया शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत. त्याचबरोबर अशोक पाटील साहेबांचे कट्टर समर्थक सन्माननीय किसन शिंदे साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. सर्वच मान्यवरांचं करूया आपण सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी सामना 2 मिनिटं थांबवा. या ठिकाणी आपण विशेष सन्मान खऱ्या अर्थानं नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदावरती ज्यांची नुकतीच निवड झाली आणि 32 शिराळाचा मान. चला एक बॉल होऊ द्या. चला आता सामना 2 मिनिटं थांबा. आपण स्वागत सन्मानाकडे जाऊयात जिथे विशेष सन्मान 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं पाडेवाडी गाव आणि शेतकरी पुत्र असा ज्यांचा संघर्ष राहिला परंतु संघर्ष करून ते थांबले नाही. तर आज नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदावरती ज्यांची नुकतीच निवड झालेली आहे ते तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व 32 शिराळा तालुक्याचा मान अभिमान सन्मान सन्माननीय अशोकजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. मी सर्व
असोसिएशनचे सदस्य, त्याचबरोबर आदरणीय शंकरदादा मोहिते, विशालभाऊ नायकवडे या सर्वांनाच विनंती करीत आहे की हा विशेष सन्मान 32 शिराळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आणि खऱ्या अर्थानं अशोकजी पाटील साहेबांचा स्थायी समिती सभापती पदावरती निवड झाली आणि यासाठी त्यांचा विशेष सन्मान आज आपण 32 शिराळा प्रीमियर लीग दरम्यान करत आहोत. समाजसेवक शंकरदादा मोहिते आणि प्रमुख सल्लागार सचिनदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान सन्माननीय 32 शिराळा तालुक्याचा मान, अभिमान, सन्मान अशोकजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा सभापती सन्माननीय रविकांत पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. पाणी पुरवठा समिती सभापती नवी मुंबई महानगरपालिका आणि खास करून 32 शिराळा आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावरती ज्यांचं विशेष प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं ते सन्माननीय आदरणीय रविकांत पाटील साहेबांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक आणि उपसभापती विधी समितीचे आदरणीय शिवाजी खोपडे साहेबांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आज 32 शिराळा प्रीमियर लीग दरम्यान सन्माननीय शिवाजी खोपडे साहेब उपसभापती विधी समिती नवी मुंबई महानगरपालिका त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेली आहे आणि मी विनंती करेन सन्माननीय अशोकजी पाटील साहेबांना की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हॅलो 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 सर्वांना माझा नमस्कार. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर असं 32 शिराळा असोसिएशन क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली असता या प्रसंगी उपस्थित कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे जावई, या नवी मुंबई महानगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे सभापती आणि माझे सहकारी आदरणीय रविकांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी खऱ्या अर्थाने ऐरोलीमध्ये माझ्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि आता प्रभाग क्रमांक 4 चे नवी मुंबई महानगरपालिकेचे उपसभापती विधी समितीचे शिवाजीराव खोपडे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते ते आपल्या सर्वांचे आवडते आणि सर्वांच्या या क्रीडाप्रेमीवरती प्रेम करणारे शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून ही स्पर्धा होत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थाने विशालजी नायकवडी आणि मला नेहमी सातत्याने या कुठल्याही शिराळा तालुक्यातला कार्यक्रम असला तर या कार्यक्रमासाठी स्वतःहून ऑफिसला येऊन मला निमंत्रित करणारे संदीपजी पाटील, आपला सर्वांचा लाडका बबलू, त्याचबरोबर या ठिकाणी सुनीलजी पाटील, सचिन चव्हाण, विजय रेटरेकर, विजय जाधव आणि खऱ्या अर्थाने या शिराळा भूमीतील आपल्या सर्वांच्या नव्हे तर राज्यात, देशात आणि वर्ल्डमध्ये ज्या तालुक्याचं नाव आहे नागपंचमी या नावाने जी ओळखली जाते ते शिराळा तालुका हा पूर्णपणे प्रख्यात असणाऱ्या सर्व माझ्या या युवकांचं, या शिराळा तालुक्यातील पुत्रांचं मनापासून या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने
32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने सन्मान्य व्यासपीठाच्या वतीने मनपूर्वक आपल्या सर्व खेळाडूंचं आणि क्रीडाप्रेमींचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, कौतुक करतो, अभिनंदन करतो. खरं पाहिलं तर या पट्ट्यामध्ये नवी मुंबई असो किंवा रायगड असो, या पट्ट्यामध्ये खऱ्या अर्थाने ही क्रिकेटची स्पर्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. परंतु मला स्वतःला अभिमान आहे की माझ्या तालुक्यातली सुद्धा मुलं या ठिकाणी कोणाला कमी नाहीत. या ठिकाणी खऱ्या अर्थाने 400 किलोमीटर अंतरावरती येऊन सुद्धा नवी मुंबई शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मैदानावरती आमच्या शिराळा तालुक्यातला हा खेळ अतिशय सुंदर असा या ठिकाणी दाखवत असतात. त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या सर्वसामान्य आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या कार्यकर्त्याला आहे. खरं पाहिलं तर या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सातत्याने ऐरोली विभागामध्ये एक समाजसेवक म्हणून या ठिकाणी काम करत गेलो. आणि आपल्याला माहीत आहे की या राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आता नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभापती निवडीमध्ये मला आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी त्या ठिकाणी या नवी मुंबई शहराच्या महत्वाच्या समितीच्या सभापती म्हणून मला त्या ठिकाणी बसवलं. हा खरा मान सन्मान माझ्या शिराळा तालुक्यातील सर्व माझ्या मायबाप जनतेचा आणि माझ्या सर्व भूमिपुत्रांचा आहे. त्यामुळं मला विशेषतः माझ्या शिराळा तालुक्यावरती असणाऱ्या सर्व माझ्या कुटुंबातील परिवारातील सर्व सदस्यांचा मला अभिमान आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार संजूजी नाईक साहेब असतील, या ठिकाणी आपल्या सर्वांचे आवडते युवा नेते आदरणीय ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संजूजी नाईक साहेब असतील, या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी नुकतेच आपल्या या नवी मुंबई महानगरपालिकेचे युवा नेते आणि सभागृह नेते आदरणीय सागरजी नाईक साहेब असतील, यांच्या सातत्याने सहकार्याने या ठिकाणी नवी मुंबईमध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने शिराळा तालुक्यातला एक शेतकरी कुटुंबातला एक आपल्या सर्वांचा परिवारातला एक छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी या नवी मुंबई शहरामध्ये ऐरोली सारख्या ठिकाणी काम करत असताना मला एक अभिमान आहे की माझ्या सुद्धा या शिराळा तालुक्यातील सर्व माझ्या युवकांना कुठेतरी चांगलं हक्काचं स्थान मिळावं, या युवकांना कुठेतरी चांगल्या पद्धतीनं चांगल्या दर्जेदार अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये पुढे असावे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मला अभिमान आहे या ठिकाणी आपण जरी या ठिकाणी छोट्या गणी कार्यक्रम करत असलो तरी पुढच्या वर्षी नक्कीच या कार्यक्रमाचं सर्व नियोजन आणि कार्यक्रमाचा खर्च हा तुमच्या कुटुंबातला अशोक पाटील या नात्याने, तुमचा छोटा भाऊ मोठा भाऊ या नात्याने आपण करू. या कार्यक्रमाला सर्व आदरणीय राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांना निमंत्रित करू. सर्व आपल्या तालुक्यातले जे माजी सर्व आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब असतील, आदरणीय मानसिंग भाऊ नाईक असतील, आदरणीय सतुभाऊ असतील, या सर्व निमंत्रित आपल्या तालुक्यातील आपल्या नेते मंडळींना या ठिकाणी खऱ्या अर्थाने बोलवू, आपण त्यांचा सन्मानित करू. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा आम्ही या शिराळा तालुक्यातले सर्व तरुण एकत्र येऊन या ठिकाणी हा क्रिकेटची स्पर्धा आयोजित करू शकतो आणि तो यशस्वीरित्या करू शकतो हे सुद्धा दाखवून देण्याचं काम माझे सर्व सहकार्य करतील. खरं पाहिलं तर आपण सर्वजण आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबातले आहोत. काबाड कष्ट करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण 400 किलोमीटर येऊन आपण या ठिकाणी कोणी उद्योगामध्ये काम करत आहे, कोणी नोकरीमध्ये काम करत आहे, कोणी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करत आहे. परंतु या निमित्ताने एकोपा येण्याचं काम या खऱ्या प्रीमियरच्या माध्यमातून होत आहे आणि मला खरं सार्थ अभिमान आहे. हे सर्व माझे तरुण युवक या सीबीच्या माध्यमातून असो, पोलीस सीबीच्या माध्यमातून असो, पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नोकरीसाठी असो किंवा अन्य कुठलं कौटुंबिक अडचण असो, माझ्याकडून होणार असेल तर नक्कीच मी करेन, नसेल होणार तर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करेन आणि आपल्या जे अडचण आहे ते सोडवण्याचा प्रेम या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करेन. त्यामुळे कोणी असं वेगळं समजू नका. हा अशोक पाटील जरी आपल्याला भेटत नसेल तरी आपल्याला नक्की अडचण असेल तर मला येऊन ऐरोलीमध्ये भेटा, महापालिकेमध्ये येऊन भेटा, माझं 4थ्या माळ्यावरती ऑफिस आहे. त्यामुळं आपल्या परिवारातले ज्या वेळेला आपण एकत्र येतो, एकत्र राहतो आणि उठतो बसतो त्यावेळेला आपल्याला सुद्धा अनेक अडचणी असतात. त्यामुळे ती अडचण तुमचा एक मोठा भाऊ म्हणून नक्कीच या ठिकाणी मी करेन. मी पुन्हा एकदा आज सर्व माझ्या तरुण युवक मित्रमंडळींना आणि या 32 शिराळा प्रीमियर असोसिएशनच्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आपल्याला भविष्यामध्ये अशीच वाटचाल भरभरून होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करून आई जगदंबेला गणेशाला मी प्रार्थना करतो आणि सर्व शिराळा तालुक्यातील येणाऱ्या आलेल्या माझ्या सर्व क्रीडाप्रेमींना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊन आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आम्हाला पुढील कार्यक्रमाला जायचं आहे, त्यामुळे मी सर्वांची या ठिकाणी रजा घेतो आणि निघतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपण
अशोकजी पाटील साहेबांचं मनोगत ऐकलं आणि तालुक्याप्रती जे प्रेम आहे ते मात्र त्यांनी आज दाखवून दिले आणि पुढच्या वर्षी याही पेक्षा जोरात ही प्रीमियर लीग स्पर्धा करू आणि त्यासाठी वाटेल ते सहकार्य करू असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि रविकांत पाटील साहेब असतील, आमचे शिवाजी साहेब खोपडे साहेब असतील, या सर्वांचंच पुन्हा एकदा 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मनापासून आभार. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आपले मनापासून आभार. चला आता मान्यवरांची गाडी बाहेर निघाली की लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. येस, मनापासून आभार व्यक्त करतो आलेल्या मान्यवरांचं. चल मॅचला लगेच सुरुवात करूयात. बघा, 1 ओव्हरचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 15, त्रिशा 11 संघ 15 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज मात्र सज्ज होत असताना अविनाश इनफिल्डच्या भरून उडवण्याचा प्रयत्न झालाय. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, फेकी केली आहे. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय, इथे काय घडलं, कॉलिंग नव्हतं आणि पूर्णपणे आपण जर पाहायला गेलं तर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता आणि ही धाव कंप्लीट झाली असती, परंतु स्ट्राईक सोडली नाहीये आणि अखेर काळ मात्र धावचीच्या स्वरूपात बॅटर आउट होतोय. फलंदाज माघारी जागवा लागेल प्रवीणला. दुसऱ्या धावे घेते वेळी ही धाव, त्याचबरोबर आज आमच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर हनुमंत आटुगडे साहेब, अनुबाई, लावण्या ड्रायफ्रुट्स, FMC मार्केट यांच्या माध्यमातून आज प्रमुख उपस्थिती या क्रीडा स्पर्धेची मात्र पाहायला मिळते. आणि आज खऱ्या अर्थाने आज आमचा आवाज सातत्याने मात्र आवडीचे समालोचक म्हणून नक्कीच त्यांनी आम्हाला ओळख दिली. असे आमचे लाडके मित्र श्रीकांतजी आटुगडे साहेब, शाखा अध्यक्ष मनसे आटुगडेवाडी, हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर, मनापासून हार्दिक स्वागत करतो श्रीकांतजी आटुगडे साहेब आणि त्याचबरोबर हनुमंतजी आटुगडे साहेब. यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर चांगला बॉल बीट केलाय. वेलकम श्रीकांतजी आटुगडे साहेब, आपलं देखील स्वागत आहे. आज खऱ्या अर्थाने क्रिकेटवरचं असलेलं प्रेम, खेळाडूंवरचं असलेलं प्रेम सातत्याने मात्र पाहायला मिळतं आणि आज खास आमची वाणी ऐकण्यासाठी आज या क्रीडा स्पर्धेसाठी मात्र जोडले गेलेत. सातत्याने ज्या ज्या वेळेस आम्ही अनेक स्पर्धेमध्ये समालोचन करतो त्या वेळेस त्यांची उपस्थिती. ओहो, यावेळेस क्लीन बोल्ड, दांडी गोल केले, फर्निचर डिस्ट्रॉय, काठी काढली आहे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहायला गेलं तर हनुमंतजी आटुगडे साहेब, हनुबाई, लावण्य ड्रायफ्रुट्स, FMC मार्केटचे सर्वे सर्वा हनुमंतजी आटुगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर आटुगडेवाडीचे शाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीकांतजी आटुगडे साहेब यांची उपस्थिती मात्र पाहायला मिळते. हा ॲक्शन रिप्ले आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती दाखवला जातोय. लेग स्टिक पूर्णपणे वाकवली आणि त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर बॉल यष्टनवरती धडकलाय. जबरदस्त बॉल रिलीज केलाय
अचूक टप्प्यावरती ही गोलंदाजी अविनाशच्या माध्यमातून मात्र झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सचिन येत असताना मात्र पाहायला मिळतोय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. परत एक वेळ आपण पाहायला गेलं तर बीट केलाय या बॉलवरती. कुठलाही बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. दोन्ही टीमला ही इम्पॉर्टंट मॅच आहे आणि या मॅच मध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न. याही वेळेस मात्र आता लाईन मिस केली आहे विकेट किपरने. हाही बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय. मगाशी बरोबर होती. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. उंच पुरा फटका. लॉंग ऑफ तैनात. ओ माय गॉड, कॅच ड्रॉप. संधी क्रिएट केली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. इथे आपण पाहायला गेलं तर कॅच ड्रॉप झाली आहे. फील्डर के हाथ से कैच छूटा. गेंदबाज का दिल टूटा और बल्लेबाज खुश हो गया. कॅच सुटली आणि त्यानंतर मात्र एक स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती मात्र पाहायला मिळालं, कारण ती कॅच भरपूर महत्वाची होती. आणि चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका, बघा वेळेचा निर्बंध आहे. थोडस स्पीडअप करूया मॅचला. 2 षटक समाप्त आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 18-2. त्रिशा 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय. नेताजी ढेरे. स्ट्राईकला राकेशला आपण बघतोय. 18-2 ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती प्रोजेक्ट स्कोर 45चा दाखवला जातोय, परंतु 3 धावा देत असताना अविनाशने काय गोलंदाजी केली. एक विकेट देखील मिळवली आहे. 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगलं षटक, इकॉनॉमी षटक हाताळण्याचा प्रयत्न मात्र झालाय. नेताजीचा परफॉर्मन्स आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती दाखवला जातोय, त्याची देखील चर्चा आपण करूयात. या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल. नेताजीचा परफॉर्मन्स 4 मॅच आतापर्यंत त्याने खेळल्या आहेत. 3.1 ओव्हर त्याने हाताळले. 11 डॉट, 4 विकेट घेतल्यात. बेस्ट आपण पाहायला गेलं तर 7 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. चांगला इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न झालाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत केलाय आणि फेकी देखील अचूक पाहायला मिळाली नॉन सेकंड एंडला. धाव रोकडं तितकंच महत्वाचं असतं आणि फेकी देखील अचूक करणं महत्वाचं असतं आणि तेच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बरोबर यष्ट्याच्या दिशेने नॉन सेकंड एंडला ती फेकी पाहायला मिळाली. बॅकफुटला जात असताना मात्र आपण पाहायला गेलं तर कट केलाय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. जास्त काही मिळणार नाही. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतंय, जाऊन पोहोचतंय. ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती. ऑन साइडला वळवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं, परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीये. चिकी सिंगल, चुरटी धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलं. नेताजी ढेरे भरपूर मोठं नाव आहे 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मधलं आणि प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीतून त्याने. या वेळेस आपण पाहायला गेलं तर मिड ऑफ बाहेर ठेवलाय आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. फेकी चांगली आहे. नेताजीचा परफॉर्मन्स आपल्याला दाखवला जातोय.
हॅलो चेक. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला. बॉल निघून चालला. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा मिळत आहेत आणि शेवटच्या बॉलवरती चौकाराला 3 षटक समाप्त आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. त्रिशा 11 संघ 26-2. त्याचबरोबर थोड्याच वेळात या ठिकाणी समाजसेवक सन्माननीय राहुलजी पवार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. 32 शिराळा प्रीमियर लीग 2026 मध्ये आदरणीय राहुलजी पवार साहेबांची उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. साहेबांचं करूयात शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत. 32 शिराळा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7 ला भेट देण्यासाठी अतिथी मान्यवर आदरणीय राहुलजी पवार साहेब, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तळागाळातील प्रत्येकाच्या समस्यासाठी झटणारा एक माणूस अर्थातच राहुलजी पवार साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. साहेबांचं करूयात शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत. आदरणीय राहुलजी पवार साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. आज 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 ला सदिच्छा भेट देण्यासाठी समाजसेवक सन्माननीय राहुलजी पवार साहेबांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. ऑन साइडला बॉल फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. भव्य स्वागत केलंय सुहास. राकेशच्या बॅट मधून हा षटकार. स्लॉक स्वीपचा फटका. जबरदस्त टायमिंग या बॉल वरती पाहायला मिळालं. यावेळेस तोच फटका खेळण्याचा प्रयत्न आणि शेवटी डोक्याला हात लावलेत की का हा फटका मी खेळला. बरोबर यस्टन वरती आदळलाय बॉल आणि शेवटी पहा नाराज आहे. आता मात्र काही होणार नाहीये. नाखुश दिसतोय. 11 चेंडू 25 धावांची बारदार खेळी. 1 षटकार 4 चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना मात्र पाहायला मिळते. स्ट्राईक रेट 227 चा मात्र पाहायला मिळाला. 25 धावा करून मात्र पहा पूर्णपणे नाखुश दिसतोय. षटकार खेचल्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर पाहूया ऍक्शन रिप्ले. बॉल डिलिव्हर केला गेला. यॉर्करचा प्रयत्न. ओव्हर पिच चेंडू होता आणि बरोबर यष्टांवरती धडकलाय आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा बाहेर आला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवायची होती आणि प्रॉपर टायमिंग झालं नाहीये आणि त्यानंतर मात्र त्याने डोक्याला हात लावलाय. एमटीसीच्या माध्यमातून संपूर्ण टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते युट्यूबच्या माध्यमातून आणि जबरदस्त कॅमेरा वर्क. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन वक्ते आलाय. बघा एक मॅजिकल फिगर आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 33. विकेट आल्या 3 आणि 3.3 चा खेळ आणि या बॉलवरती मात्र डॉट बॉल. अशा फिगर्स सातत्याने मात्र एक मॅजिकल आकडा पाहायला मिळतो आणि आकड्यांचा खेळ 3 स्क्रीन मध्ये आपल्याला ही क्रीडा स्पर्धा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवली जाते. ही खासियत आहे एमटीसीची. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. साइड अँगल, फ्रंट अँगल. थ्री विंडोज मध्ये. ओहो यावेळेस बॅडमिंटन स्ट्रोक. उंच पुरा फटका. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या अवाक्या बाहेर. कॅचचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडले कमी आणि मिळाली इथे 4 धावांची हमी. चौकार. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 37. लॉस ऑफ दी 3 विकेट आणि
त्रिशा 11 संघ आपण पाहायला गेलं तर प्रवीण रनआउटच्या स्वरूपात 2 धावा त्याने केल्या. राकेश चांगला बॅटिंग चांगल्या लयमध्ये खेळत होता. 25 धावांची त्याची खेळी पाहायला मिळाली, तो देखील बोल्ड झाला. साहिल आपण पाहतोय, साहिल जास्त काही करता आला नाही आणि बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय साई रत्न वॉरियर्स या संघाचा. 1 विकेट अविनाशच्या खात्यामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त. 37 धावा. वेट अँड वॉच रीड केलं गेलं आणि हा बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर चेंडू घोषंकी क्षेत्रामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजाला रीड केलं गेलं आणि त्यानंतर मात्र हा फटका खेळला. धीम्या गतीने टाकलेला चेंडू गणेशचा आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल डिलिव्हर झाला गोशंकी क्षेत्रामध्ये. विकेटचं पतन. अप्रतिम झेल पकडला त्या ठिकाणी. शॉर्ट पॉइंट मध्ये जबरदस्त कॅच तिथे पकडली आहे. ऋषीवरती आता जबाबदारी आहे. शेवटचे 5 बॉल शिल्लक. किती धावांचा डोंगर मात्र उभारला जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. परंतु पहा, 2 विंडोज मध्ये 2 अँगलने मात्र ही क्रीडा स्पर्धा दाखवली जाते. एका बाजूला गोलंदाज, दुसऱ्या बाजूला फलंदाज. यावेळेस देखील चांगला बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा बॉल डॉट बॉल आलाय. आता अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर येणारा चेंडू मात्र पाहायला मिळाला. राईट झाला, काटा बदलला, मार्ग बदलला. डॉट बॉल. हे व्हेरिएशन आहे या गोलंदाजाचं. परत एक वेळा टप्पा पडल्यानंतर वळण घेतलंय आणि त्यानंतर मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. स्टंपिंगच्या रूपात बॅटर ऋषीला देखील जावं लागेल माघारी. आणखीन एक धक्का टीम त्रिशा 11 संघाला लागतोय ऋषीच्या माध्यमातून. जिंकायचं स्वप्न प्रत्येकाचं बिग. टेनिस बॉलचा थरार भारी. रात्रभर रंगणार क्रिकेट वारी. आला आला SPL आला. शिराळ्याचा जल्लोष आला. डे नाईट क्रिकेट रंगला. मैदानात जोश पेटला. संघ मालक आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. विजय सावंत. विजू अण्णा मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गणेशचा पुढचा बॉल विजय यांच्यासाठी. अक्कू टप्प्याचा बॉल होता, फक्त दिशा दिली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव. सिंगल आली आहे. 38. शेवटचे 2 बॉल शिल्लक. रबाडा कॅप्टन आहे आणि चांगलं कॅप्टन्सी त्याच्या माध्यमातून आपली टीमशी होत असताना मात्र पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने त्याने टीम सिलेक्ट केली होती ऑक्शनला आणि संपूर्ण खेळाडू त्याची साथ देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. ओहो, यॉर्कर होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं या बॉलवरती आणि बरोबर पायावरती टाकलाय. शेवटचा बॉल. बघूया किती धावा येतील शेवटच्या बॉलवरती. बरोबर पायावरती. बॅट अँड पॅड मध्ये तिखट यॉर्करचा मारा. अकुटप्प्याचा बॉल. दिशा देण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होत आहेत आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 39 ना? 39 झाले. 3 कुठे काढले? हॅलो चेक. चला जाऊया आपण
स्वागत सन्मानाकडे जिथे अतिथी मान्यवर आदरणीय राहुलजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दोस्तीच्या दुनियेत एक राजा माणूस आणि आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक समाजसेवक म्हणून कोपरखनी विभागामध्ये प्रसिद्ध असणारे तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय राहुल पवार साहेबांचा सन्मान आपण करूयात. 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत सन्मान करूया. रेशमी धाग्याने विणलेलं उबदार वस्त्र आणि आपुलकीचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी राहुल पवार साहेबांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आज 32 शिराळा प्रीमियर लीग या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय राहुलजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. साहेब तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल पुन्हा एकदा 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपले मनापासून आभार. टार्गेट सेट केलं 41 धावांचं. 30 बॉल मध्ये करायचे आहेत 41 धावा. साई दत्त वॉरियर्स या संघाला 30 चेंडू 41 धावांची गरज. चला लगेच मात्र फिल्डिंग लावून घ्यायचे. त्रिशा 11 संघ बघा, एक टीम बाहेर राहिले, लगेच दुसरी टीम मैदानाच्या आतमध्ये जाणं कुठेतरी महत्वाचं आहे, वेळेचा निर्बंध आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. महाराज टॉस घ्या ना. हे नाही आहे, एमयू टायगर नाही आहे आता. हे नाही, ही मॅच नाही डायरेक्ट सेमी. हॅलो. त्याचबरोबर एमयू टायगर या संघाचे संघ मालक गोल्डन मॅन महेशजी चोरमारे साहेबांचं शुभागमन अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. 32 शिराळा तालुक्यातील गोल्डन मॅन म्हणून हर्षल काळोखे सोनवडीचे आपण जर कुठे असाल तर कृपया बॉल आपल्याजवळ आहेत, ते तुम्ही बॉलची पूर्तता करा. चला हर्षल या. तीस बॉल 41 धावांची गरज. नेताजी आणि सुहास. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बीट केलाय मिड ऑफला आणि त्यानंतर मात्र बॉल अगदी लॉंग ऑफ मध्ये जात असताना मात्र पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल आणि
सन्माननीय आदरणीय महेशजी चोरमारे साहेबांना मात्र आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जात आहे आज त्यांची देखील उपस्थिती मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून कटियार सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न मात्र झाला आहे आणि तिथे देखील आपण पाहायला गेलं तर पुढचा बॉल टप्प पडल्यानं थोडासा खालती राहिला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. 32 शिराळा तालुक्यातील गोल्डन मॅन आणि दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस, खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण करणारं व्यक्तिमत्व आणि एमव्ही टायगर अगदी पहिल्या पर्वापासून विशाल भाऊ यांच्या समवेत जे संघ मालक आणि एक दिलदार दोस्त म्हणून नेहमी सोबत राहिलेले महेशजी चोरमारे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. साहेबांचं करूयात सहर्ष असं स्वागत. सोडून दिलाय, ओळखलं पारखलं, व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, बॅकअप आहे, चांगला स्टॉप आणि तिथे एक धाव नक्कीच घेतली गेली आहे, सिंगल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅट ड्राय केली गेली आहे पूर्णपणे. आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने वेगाने धावत आला आणि रबाडा ही रन कंप्लीट केली आहे, त्याला माहिती आहे आपल्या विकेटचं महत्व आणि त्यामुळे ज्या वेगाने आला होता आणि त्याच वेगाने मात्र बॅट ड्राय केली गेली आहे, क्रीज मध्ये पोहोचलाय, अगदी सुरक्षितरित्या ही धाव कंप्लीट केली आहे. आणि त्याच्यासाठी चिठ्ठ्या होतील ना आणि त्याच्यात एक मॅच होईल. अगदी चांगला पंच पाहायला मिळाला, स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न आणि बॉल अगदी निघून चाललाय बंदुकीच्या गोळीगत. बॉल अलॉंग द कार्पेट, बॉल सीमा पार, मिळतील धावा 4 येतोय 32 शिराळा प्रीमियर लीग चौकार. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 9 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 1 विकेट माघारी परतले, नेताजी ढेरे माघारी परतले. सुहास 2 बॉलच्या पाठीमागे 5 रन. या बॉलवरती चांगला स्ट्रोक, इनफिल्डला भेदणारा बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. सुहास चव्हाणच्या बॅट मधून केलाय वार, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धाबा 4 चौकार.
ज्यावेळेस पहिलं षटक झालं होतं आणि पहिल्या षटकामध्ये साई दत्त वॉरियर्स संघ 13 वरती जाऊन पोहोचलाय आणि जर त्रिशा 11चा स्कोअर पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेला तर 15 बिनगडी बाद होता आणि इथे साई दत्त वॉरियर्स संघाने एक गडी गमावलाय म्हणजे दोन धावांचा डिफरन्स मात्र पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. एक चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. 24 चेंडू 28 धावांची भारदार खेळी आता करावी लागेल. समीकरण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. प्रवीणचा पहिला बॉल आणि पहिला बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर पंच शहानिशा करतायत. बॉल पाठीमागे जी डिक्लेअर झोन आहे त्या लाईनीला मात्र टच झालाय की नाही आणि शिवा वैती सरांचा इशारा दिलाय की हा बॉल टच झालाय आणि डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आली आहे. विकेट किपरने थोडीशी लाईन मिस केली अडवताना आणि तिथे डिक्लेअर स्वरूपाची एक धाव बायच्या स्वरूपात येत असताना मात्र पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 14. प्रवीणचा पुढचा बॉल पुन्हा एकदा अजय रबाडा एक मोठं नाव आहे 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मधलं. अकूट टप्प्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न बॅटची खालची कडा लागली आणि चांगला स्टॉप तिथे केलाय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न सातत्याने प्रयत्न होतोय. ही मॅच भरपूर महत्वाची आहे टीम साई दत्त वॉरियर्स संघाला आणि तेवढीच मॅच इम्पॉर्टंट असेल त्रिशा 11 संघाला कारण या मॅच मध्ये डू अ डाय सिच्युएशन महत्वपूर्ण मॅच. हलक्यात मात्र प्लेस केलाय. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु तिथे आपण पाहायला गेलं तर डिक्लेअर स्वरूपाची धाव अंकित केली जाईल या धावफलकावरती. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 15 या धावसंख्येवरती. 41 धावांचं टार्गेट सेट केलं होतं त्रिशा 11 संघाने आणि त्याचा पाठलाग करतोय टीम साई दत्त वॉरियर्स. रिक्वायर रन रेट 7.43. 21 बॉल मध्ये आता करायचे 26 धावा. 21-26 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. स्टेप आउट होऊन बॉलला बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेला बॉल निघून चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. रबाडाच्या बॅट मधून नाद निराळा 32 शिराळा चौकार. डान्सिंग डाऊन द विकेट अगदी जबरदस्त फटका होता. पुढे आला पुढे सरसावत खेळत असताना हा चौकार. परत एक वेळा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न अलोंग द कार्पेट पद्धतीने ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. चांगला कॉल तिथे सुवातचा मात्र पाहायला मिळाला. त्याला माहिती आहे विकेट आता गमवून चालणार नाहीये. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करायची आहे आणि त्यामुळे आय कोऑर्डिनेशन मात्र पाहायला मिळालं दोघांच्या मध्ये. सुहासने पाहिलं की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल आहे आणि फेकी देखील त्याने केली आहे आणि त्यामुळे चांगला कॉल त्याने दिला आणि अजयला सांगितलं की थांब धाव घेण्याची गरज नाहीये. सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 20 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय. शेवटचा बॉल स्लॉकशिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. तिथे आपण पाहायला गेलं तर चांगला स्टॉप केलाय. फेकी देखील तेवढीच चांगली. शेवटचा बॉल आला डॉट म्हणजे आता येणारे बॉल 18 बॉल मध्ये करायचे आहेत. 21 धाबा. टीमची धावसंख्या साई दत्त वॉरियर्स संघ 20. लॉस ऑफ दी 1 विकेट.
येणारे बॉल 18 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण एक सन्मान घेऊयात. गणेशजी राणे साहेब युवा उद्योजक सोनवडे गावचे, त्यांचा सन्मान आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. सचिनदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करत आहोत. त्याचबरोबर दिनेशजी खोपडे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. साहेबांचं देखील या ठिकाणी करूयात शब्द सुमनाने सहर्षाचं स्वागत. आज 32 शिराळा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून युवा उद्योजक आदरणीय गणेशजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती दिनेशजी खोपडे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्षाचं स्वागत. चांगला बॉल तिथे हाताळलाय. त्याचबरोबर 32 शिराळा तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर हेमंत जाधव साहेब आणि त्याचबरोबर 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीकजी पाटील साहेब यांची देखील उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. चिंचोली गाव आणि खऱ्या अर्थानं 32 शिराळा तालुक्यात ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये अगदी फलंदाजी गोलंदाजीमधून प्रत्येक गावामध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या असे शिराळा तालुक्याचे एक लेजेंडरी क्रिकेटर आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय हेमंतदादा जाधव, त्याचबरोबर 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय प्रतीकदादा पाटील यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दोन्ही मान्यवरांचं करूया आपण शब्द सुमनाने सहर्षाचं स्वागत. ठीक, चांगला फटका इथे इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर रिझन मध्ये फटका खेळलाय आणि या बॉलवरती मात्र आपण पाहायला गेलं तर 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळाल्यात. या 2 धाव्याने धावफलक मात्र पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. 14 बॉल 18 धावांचं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 14 चेंडू 18 धावांची गरज. मोठ्या फटक्यासाठी गणेशचा जाण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉल येत असताना हा ऍक्शन रिप्ले. अक्कूट टप्प्याचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग होत नसताना मात्र पाहायला मिळतंय. गुडलेन स्पॉट वरती हा बॉल रिलीज केलाय. पुढचा बॉल 13 बॉल 18 ची गरज. इथे बॅटला ब्रश झालाय का? हो, पंचांचं बोट आकाशाकडे. कॉट बिहाइंड द विकेट. बॅटर गणेश आउट. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जशी विकेट येत आहेत तसा दबाव मात्र निर्माण होतोय साई दत्त वॉरियर्स या टीम वरती. कमबॅक केलंय आता त्रिशा 11च्या गोलंदाजांनी. 2 विकेट, 2 मोठे झटके आतापर्यंत मात्र दिलेत. गोलंदाजी करणारी टीम, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सचिन. जबरदस्त कमबॅक सचिनचं मात्र पाहायला मिळतंय. 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याने गमावल्यात. अगदी आपल्या गोलंदाजीमधून प्रभावित केलाय. 12 बॉल आता 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 ची गरज. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट सचिन, काय गोलंदाजी राहिली आहे. हॅलो चेक.
त्याचबरोबर स्वराज्य कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा विजय यादव मामा यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. मान्यवरांना आम्ही विनंती करतोय मामा या आपलं देखील सहर्ष असं स्वागत 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती पूर्णपणे बीट केलाय. संजय गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि संजयने पूर्णपणे आपली ताकद लावली आहे आता गोलंदाजी मधून. अकरा बॉल 18 करायचे आहेत. आता स्ट्राईकला रबाडा आलाय आणि पूर्णपणे अजय वरती जबाबदारी आहे आपल्या संघाची. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉल पायावरती टाकण्याचा प्रयत्न होतोय. अगदी आपण पाहायला गेलं तर लेग स्टिकला जवळून जाणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर आला होता रबाडा आणि त्यानंतर मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता त्याचा आणि लेग स्टिकच्या जवळून जाणारा हा बॉल पाहायला मिळाला. 11 बॉल 17 धाबांची गरज. एक बॉलवरती समीकरण बदललं जात आहे. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. हो, हलक्या हाताने सन्मान दिलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाबेचा इथे प्रयत्न होणार नाहीये. पहिला विकेट आले की काय? विकेट धोक्यात आहे आता अजयची. अर्जुन होता वेगाने धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. क्रीज पर्यंत पोहोचलाय का? बॅट ड्राईव्ह झालीये का? हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. ऍक्शन रिप्ले पाहूयात काय घडलंय या बॉलवरती. त्याचबरोबर सुनील भाऊ वाटुगडे यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. सुमितजी सूर्यवंशी साहेब मातोश्री इंटरप्राइजेसचे सर्वे सर्व, प्रवीणजी साळुंके साहेब विमल इंटरप्राइजेस सर्वे सर्व, अजय मोरे साहेब समाजसेवक कामोटे, सुशांत नलावडे साहेब समाजसेवक कामोटे आणि दीपकजी सनस साहेब नवला इंटरप्राइजेस घनसोली या सर्व मित्र परिवाराचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. सुनील भाऊ वाटुगडे यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष असं स्वागत. हॅलो, सुनील भाऊ वाटुगडे यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. नॉट आउट आहे, नॉट आउट. सुमित सूर्यवंशी साहेब मातोश्री इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा, प्रवीण साळुंके विमल इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा, अजयजी मोरे साहेब समाजसेवक कामोठे, सुशांत नलावडे साहेब समाजसेवक कामोठे, दीपकजी सनस साहेब नवला इंटरप्राइजेस घनसोली या सर्वांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर्वच मान्यवरांचं करूया शब्द सुमनानी सहर्ष असं स्वागत. 10 बॉल मध्ये आता 16 धाबांची गरज आहे. 10 चेंडू 16. अर्जुन आणि अजय वरती जबाबदारी. दहा बॉल 16 धाबांची गरज. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. खोदून काढला फटका. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट केली आहे. चिकी सिंगल. पूर्णपणे जबाबदारी आता अजय वरती आहे, ज्याच्या नावात जय आहे. संघाला मात्र विजय मिळवून देईल का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आणि येणारे बॉल 9 आणि 9 बॉल मध्ये मात्र करायचे 15 धाबा.
सुनील भाऊ वाटुगडे यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. आदरणीय मातोश्री एंटरप्राइजेसचे सर्व सुमित ओहो. सुरेश साहेब, प्रवीण सावंकी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. काय फटका होता, ताकद होती या फटक्यामध्ये. अजयच्या पाठमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता आणि क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आणि त्याचा भुर्दंड मात्र चौकारामध्ये भरावा लागला. त्याचबरोबर ब्रँड ऑफ पाटण तालुका गणेश शिंदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर या वर्षी अनेक प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी राहिली. सातारा प्रीमियर लीग असेल, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल, पाटण प्रीमियर लीग मध्ये नुकतीच ज्याने बाईक पटकावले असे पाटण तालुक्यातील नामांकित खेळाडू आणि ब्रँड ऑफ पाटण असं ज्यांना म्हटलं जातं ते आमचे मित्र गणेशदादा शिंदे यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. फटका चांगलाय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जहां मसले हे बडे बडे, अजय वहां स्ट्रोक खेलते हे खडे खडे, खडे खडे लगावलाय स्ट्रोक. बॉल मिड विकेट सीमा पार, मिळतील धावा 6. येतोय अजयच्या बॅट मधून हे क्रॅकिंग. इट्स अ मायटी ह्यूज हिट. षटकार. थँक्यू. 7 बॉल 5 वरती ही मॅच येऊन ठेपली आहे. हा ऍक्शन रिप्ले, शॉर्ट बॉल होता, प्रॉपर बॅट वरती आला आणि त्यानंतर मात्र बॅट गरकन फिरवली आहे आणि बॉलला फटकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. 7 चेंडू 5 ची गरज आहे. पिकअप शॉट होता, पिक केला बॉलला आणि फेकून दिलाय. काय टायमिंग पाहायला मिळालं. छत्तीस धावा फलकावरती लागलाय. 7 चेंडू 5 चं समीकरण. यावेळेस सोडून दिलाय. प्रेम सरांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा धावा रोखायचे आहेत, एक्स्ट्रा धावा रोखायचे आहेत. येणारे 7 बॉल 4 धावांची गरज. मोक्याच्या क्षणी चौकाराला जिथे कॅच सुटली तिथून मॅच टर्न झाली आणि क्रिकेटची परिभाषाच आहे ना, कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप झाली आणि तिथून सामना फिरलाय. सात बॉल 4 धावांची गरज असताना इथे वेगाने धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाब्यासाठी मात्र जागा सोडली आहे. रन घेण्याचा प्रयत्न होता परंतु अखेरकार इथे काय घडलंय. 2 धावा आल्यात. रन कंप्लीट जरी झाली नाही तरी आणखीन एक विकेट आणखीन एक रन मिळाली आहे. विकेटच्या शोधात होते परंतु तिथे एक धाव तर वेगाने कंप्लीट केली आणि हा ग्राफ आपल्याला दाखवला जातोय. त्याचबरोबर वसंत बाडुगे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय वसंत बाडुगे शेठ यांची देखील उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. आता 6 बॉल 2 धावांची गरज. नयन आलाय, जबाबदारी दिली नयन वरती आणि आता अजय वरती जबाबदारी आहे. आपल्या कॅप्टनची जबाबदारी पहा. साई दत्त वॉरियर्स 39. 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर 3 विकेट गमावल्या होत्या. त्रिशा 11 संघ देखील 37 धावांवरती होता. 3 विकेट आणि शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या आणि ते षटक गणेशने हाताळलं होतं. नयन हे षटक चांगल्या रीतीने हाताळेल का हे मात्र बघायचं आहे. 6 बॉल 2 धावांची गरज. सामना फिनिश केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराने सामना फिनिश केलाय आणि त्याने आता सिद्ध करून दाखवलंय आणि सांगितलंय कॅप्टनच्या विश्वासाला जाऊ देणार नाही मी तडा. संघर्षाच्या बट्टीमध्ये सुरू राहील माझ्या नावाचाच लढा आणि लढा दिलाय आणि अखेरकार मात्र आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेलाय.
विजयाला गवसणी घालणारा मात्र हा चौकार मात्र आलाय